नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. गगन मराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड KYC घर बसल्या मोबाईलमधून कशी करावी ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ही KYC करणे का गरजेचं आहे. तर मित्रांनो, जर ही KYC नाही केली तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. तसेच तुम्हाला मिळणारे अन्नधान्य पूर्णपणे बंद होईल. अद्याप महाराष्ट्रामध्ये तब्बल 7.5 लाख लोकांनी KYC पूर्ण केलेली नाही. तर मित्रांनो, रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी 31 मार्च 2025 पूर्वी KYC करणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, ही KYC मोबाईलमध्ये ऑनलाईन अगदी सोप्या भाषेत करण्यासाठी आपणाला आपल्यासोबत आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला मेरा KYC असं टाईप करून सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेरा KYC हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हा इंटरफेस. त्याच्यानंतर तुम्हाला हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर मेरा KYC असे तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर वाईल यूजिंग द ॲप या बटनावरती क्लिक करा आणि पुढे चला. त्याच्यानंतर तुम्हाला फेस ID ॲप नॉट इन्स्टॉल्ड असा मेसेज येईल. यानंतर मित्रांनो, तुम्हाला डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं आहे. तर हे ॲप आधार फेस ID हे खूप महत्त्वाचं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. तर मित्रांनो, हे ॲप फक्त इन्स्टॉल करायचं आहे, हे ओपन करण्याची काहीही गरज नाही. असा ऑप्शनही आपल्याला इथे येणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे ॲप इन्स्टॉल होत आहे. झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा जे आपण प्रथम ॲप डाउनलोड केलं होतं मेरा KYC ते ओपन करायचं आहे. तत्पूर्वी तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन असणं खूप गरजेचं आहे, त्याची खात्री करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करून व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर एंटर आधार नंबर. इथे मित्रांनो, तुमचा आधार नंबर किंवा ज्या व्यक्तीची KYC करायची आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे मित्रांनो आपल्याला टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर जनरेट OTP ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो 6 अंकी OTP तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती जाईल. तो OTP मित्रांनो या 6 चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे. तसेच जो तुम्हाला कॅप्चा दिसत आहे तोही कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो हा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तीची KYC करायची आहे त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं राज्य, रेशन कार्ड नंबर, त्या व्यक्तीचा जिल्हा आणि आधार नंबर दिसेल. तसेच महत्त्वाचं KYC स्टेटस हे पूर्णपणे ब्लँक दिसेल, म्हणजेच तुमची KYC झालेली नाही. तर ती आता आपण पूर्ण करूया. तर फेस KYC वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वाईल यूजिंग द ॲप या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये हे ॲप्लिकेशन लोड घेईल. म्हणजेच जे काही 5 मुद्दे आहेत, म्हणजेच की तुमचा चेहरा त्या येणाऱ्या नेक्स्ट पेजमध्ये जे वर्तुळ येईल त्याच्यामध्ये तुमचा चेहरा पूर्णपणे फिट करायचा आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती काही लाईटनिंग वगैरे येत असेल तर ते अवॉइड करायचं आहे. तसेच जर तुम्ही चष्मा किंवा गॉगल घातला असेल तर तो काढायचा आहे आणि तुमचा पूर्ण इंटरफेस, तुमचा चेहरा त्या वर्तुळामध्ये दिसला पाहिजे. तर मित्रांनो, लाल चौकटीमध्ये टिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. तुमचा चेहरा या वर्तुळामध्ये दिसेल, तो पूर्णपणे क्लिअर दाखवायचा आहे. त्याच्यानंतर तुमची KYC सक्सेसफुली कंप्लीट होणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता तुमची KYC रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. आणि मित्रांनो, तुमची KYC कंप्लीट झालेली आहे. तर ही झालेली KYC याची पडताळणी करून बघण्यासाठी पुन्हा एकदा ॲप मेरा KYC ओपन करा.
महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा आधार नंबर इथे टाकून द्या आणि जनरेट OTPवरती क्लिक करा. जो काही तुमचा OTP आहे तो तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जाईल. तो OTP घ्यायचा आहे मित्रांनो आणि येथे OTP आपणाला या 6 चौकटीमध्ये टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जो काही कॅप्चा आहे तोही कॅप्चा टाकून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो असा इंटरफेस दिसेल जो की सुरुवातीला eKYC स्टेटस जे ब्लँक दिसत होतं ते तुम्हाला इथे Y म्हणजेच येस. तर तुमची ही जी eKYC आहे ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे याची आपण पडताळणी करून पाहिली. तर मित्रांनो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास नक्कीच लाईक करा आणि ज्यांची कोणाची eKYC पेंडिंग आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. तसेच मित्रांनो अशा नवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.